नमस्कार, माझ्या पहिल्या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मी गेलेले हल्लीच केरळ फिरायला, सो वी आर व्हेरी एक्सायटेड आणि ही माझ्या मैत्रिणींसोबतची पहिली ट्रिप होती। सो चला तर मग बघूया यातल्या काही आठवणी। प्रवास सुरू झालेला पुण्यातनं पुणे टू कोची ही फ्लाईट पकडून आम्ही पोहोचलो आमच्या पहिल्या डेस्टिनेशनला, जे होतं कोची एअरपोर्ट। आम्ही तिथे पोहोचल्यानंतर कंपनीचे टेम्पो ट्रॅव्हलर्स आम्हाला न्यायला आलेले। इट वॉज व्हेरी गुड आणि एसी वगैरे सगळं वेल मेंटेन होता। मला पोहोचल्यानंतर आमचं पहिलं डेस्टिनेशन होतं मुन्नार। तर आम्ही सरळ चालले निघालो मुन्नारसाठी। सकाळी 6 वाजता पोहोचल्यामुळे एव्हरीवन वॉज हंग्री आणि नाश्ता करण्यासाठी आमचा पहिला स्टॉप होता। नाश्त्यासाठी आम्ही क्ले ओव्हन रेस्टॉरंट इथे उतरलेलो, जे मुन्नारला जाताना मिळतं आपल्याला। नाश्ता खूप चांगला होता आणि ॲज युजल केरळला जर आहोत तर मोस्टली तिथे इडली, वडा, सांबार, डोसा हेच पदार्थ जास्त होते। आणि हा रिव्ह्यू तुम्ही बघू शकता। नाश्ता रिव्ह्यू दे। येस, सो फिल्टर कॉफी वॉज गुड। वडा सांबार पुट्टू इज गुड। पुट्टू सो पुट्टू इज केरला breakfast which people do have. तर नाश्ता करून आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली। तर वाटेत जाताना आम्हाला हा धबधबा दिसलेला। सो आम्ही इथे जास्त वेळ थांबलो नाही, जसं की आपण महाराष्ट्रातले आहोत आणि आपल्याकडे बरेच धबधबे आहेत। सो आमचा असा स्पॉट नव्हता जिथे आम्ही बराच वेळ थांबलो। जस्ट आम्ही 1-2 फोटो घेतले आणि निघालो। ओके, आम्ही आता आलो आहोत मुन्नारमधल्या ग्रीनलँड स्पायस आणि आयुर्वेदिक गार्डनमध्ये। ही जागा खरंच खूप सुंदर आहे। चारू बाजूला हिरवी झाडं, शांत वातावरण आणि मसाल्याचा हलका सुगंध। तर इथे तुम्हाला मार्गदर्शक मिळतात आणि ते आपल्याला वेगवेगळे मसाले कसे उगवतात, त्यांची लागवड कशी होते, त्यांचा उपयोग काय असतो हे छान समजावून सांगतात। जसे की मिरी, जायफळ, दालचिनी, तमालपत्र, वेलदोडा अशा वेगवेगळ्या मसाल्यांची झाडं तुम्हाला जवळून पाहायला मिळतात। त्यांची लागवड कशी होते या सर्वांची माहिती, इत्थंभूत माहिती ते तुम्हाला प्रोव्हाइड करतात। बऱ्याच प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पती देखील इथे आहेत, ज्यांचा वापर तेल, औषधी, काढे आणि वेगवेगळ्या उपचारांमध्ये होता। तसंच प्रत्येक झाडामागचं ज्ञान आणि परंपरा त्यांनी कशी जपून ठेवलेली आहे याचा सुद्धा तुम्हाला एक वेगळा अनुभव इथे मिळतो। ऑर्गॅनिक शॉप देखील आहे, जिथून तुम्ही या वनस्पतींपासून बनवलेले जे प्रोडक्ट्स आहेत ते तुम्ही तिथे विकत घेऊ शकता। गार्डनची वेळ साधारणपणे सकाळी 8 ते संध्याकाळी 6 अशी होती आणि तुम्हाला एंट्री फी पर पर्सन 100 रुपीज आहे। तर हा अनुभव साधारण 1 ते 2 तासाचा असतो आणि तुम्ही जर केरळला येत असाल तर मी तुम्हाला नक्कीच हा रेकमेंड करेन, तुम्ही नक्की इथे भेट द्या। आमचा सेकंड डेस्टिनेशन होता चॉकलेट फॅक्टरी। सो मुन्नार चॉकलेट फॅक्टरी ही मुन्नारमधील एक प्रसिद्ध चॉकलेट मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, जिथे स्थानिक काकोपासून प्रीमियम क्वालिटी चॉकलेट्स तयार केली जातात। तर इथे आम्हाला बघायला मिळालं पूर्ण फॅक्टरी टूर, लाईव्ह चॉकलेटचा मेकिंग डेमॉन्स्ट्रेशन। इथे तुम्ही बघू शकता की प्रत्येक चॉकलेटचे वेगवेगळे प्रकार कसे बनवले जातात आणि राईट फ्रॉम द बिगनिंग ही प्रोसेस कशी असते याची इन डिटेल माहिती तुम्हाला इथे दिली जाते। आणि आणि तिथे प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स बनवताना देखील तुम्ही बघू शकतात। आणि द सेकंड थिंग जी सगळ्यात महत्त्वाची आहे ती हायजीन, क्लेनलीनेस हा व्यवस्थित इथे मेंटेन केलेला आहे। सो जर तुम्ही इथे चॉकलेट घेत असाल तर कोणत्याही प्रकारचा टेन्शन न घेता तुम्ही बिनधास्त चॉकलेट्सची खरेदी करू शकता। ते तुम्हाला बघायला मिळेल चॉकलेटची प्रोसेसिंग कशी सुरुवात होते, कसं फिलअप केलं जातं, कसे फिलिंग्स भरले जातात, कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स इथे बनवले जातात याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला बघायला मिळते आणि प्रोसेस तुम्ही अगदी जवळून इथे बघू शकता। इथल्या चॉकलेटच्या प्रकारांमध्ये मिल्क चॉकलेट, डार्क चॉकलेट, नट अँड फ्रूट इन्फ्यूज चॉकलेट्स वगैरे आहेत। आणि इथे तुम्हाला
वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स टेस्टिंग करायला मिळतात. जेवढे त्यांचे अवेलेबल प्रोडक्ट्स आहेत तुम्ही टेस्ट करू शकतात. आणि एवढंच नाही तर इथे विथ शुगर, विदाऊट शुगर आणि त्याशिवाय थोडं स्पायसी फ्लेवर्समध्ये सुद्धा चॉकलेट्स अवेलेबल आहेत. तर तुम्ही सगळ्या प्रकारचे चॉकलेट्स टेस्ट करून तुम्हाला जे हवे ते घेऊ शकतात. गिफ्ट रॅप करून किंवा बॉक्समधून सुद्धा ते तुम्हाला ॲज अन गिफ्ट ऑप्शनसुद्धा तिथे तुम्हाला अवेलेबल आहेत. आणि त्याशिवाय त्यांचे अदर प्रोडक्टसुद्धा तुम्ही इथून विकत घेऊ शकता किंवा त्यांच्याकडे बाकीचे प्रोडक्टसुद्धा अवेलेबल आहेत. तर येस, जर तुम्ही चॉकलेट लवर आहात तर तुमच्यासाठी हा मस्ट विजिट स्पॉट आहे. हे 2 स्पॉट करेपर्यंत दुपार झाली होती. आम्ही आमचं जेवण करून निघालो आमच्या स्पॉटकडे. आणि नेक्स्ट स्पॉट होता इव्हेंच्युअली आम्ही काल रात्री 3 वाजल्यापासून प्रवास करत होतो, जे कारण आमची फ्लाईट होती पुण्यातनं 3 वाजता आणि त्यामुळे सगळे दमले होते. सो आम्ही आमचे 2 स्पॉट करून आता आम्ही जाणार आहोत हॉटेलला जाणार होतो थोडा आराम करायला. सो आम्ही दुसऱ्या दिवशी बाकी जे मुन्नारचे स्पॉट आहेत ते एक्सप्लोअर करणार होतो. हा स्पॉट जरा लांब होता त्यामुळे ट्रॅव्हल्समधून जाताना सगळे अगदी गाणं गात, जरी कितीही थकले असले सगळे तरीही एनर्जी वॉज हाय फॉर एव्हरीवन. सो सगळे जाताना मजा करत प्रवास, सगळे गाणी म्हणत आणि प्रवासाची मजा घेत चालले होते. सो इट वॉज ओव्हरऑल अ व्हेरी गुड जर्नी. सो हा आहे आमचा स्टे. जसं की आम्ही कंपनी थ्रू आलेलो, एव्हरीथिंग वॉज प्रिव्हियसली बुक्ड. अगोदरच सगळ्याचं बुकिंग आणि सगळं झालेलं होतं. सो त्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी कन्व्हिनियंट पडला प्रत्येक त्याच गोष्टींचा तिथे जाऊन प्रॉब्लेम नाही झाला. आणि हाच आपल्याला एक बेनिफिट मिळतो जेव्हा तुम्ही एक प्री प्लॅन ट्रिप करता किंवा एखाद्या कंपनीकडनं पॅकेज घेऊन जाता. तुमच्या डोक्याला काही टेन्शन्स नसतात की काय होईल कसं होईल, त्यांच्याकडनं ऑलरेडी सगळं प्लॅनिंग केलं जातं आणि त्यांची जबाबदारी असते सगळी. सो ओके, रूमवर पोहोचलो, फ्रेश झालो, आराम केला आणि तोपर्यंत संध्याकाळ झाले. रात्रीचं जेवणं झाली, थोड्याशा गप्पा मारल्या. असा होता आमचा केरळ ट्रिपचा डे 1. थँक्स फॉर वॉचिंग. मी व्लॉग 2 सुद्धा लवकरच अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड बाय, सी यू सून.